कैसे सो रहे हैं। देखो कैसे सो रहे हैं। ये अभी उठा है सौरभ। आईच आता 8:15 वाजले आणि मी उठले आणि बाहेरचा व्ह्यू बघा खूप छान आणि झोप पण एवढी छान वाजली की एकदम गार वाटत होतं. रात्री एकदम भारी झोप लागले. पक्ष्यांचा आवाज पण येते एकदम नीट ऑब्झर्व केला तर नक्कीच ऐकायला येईल. आणि फणस पण बघा, फणस आणलेत आई बाबांनी. चूल का इथे चुकायचं मी ते चुले आणि ते आंघोळीचं पाणी वगैरे तापत ठेवायचं. आणि ही फाटी आहेत सगळी. बघू शकता गाईस, मी बघू शकता हे इथे कपडे धुवायला बनवले मस्तच. आणि इथे टाकी आहे. कशी झोप लागली मग? कसला झोपलो मी रात्री. आता मला तर 2 चादर पाहिजे होते माहिती का, एवढी थंडी वाजत होती. मी सानूची पण ओढत घेत होती. काय बोलली माहिती, फॅन फास्ट करा अजून. मी स्लो. ओ बरं झालं स्लो केला असं माहितीये का, आता वाट लागली असती. माझी चादर गेली कुठं. परत वाटली मला सायला नसली तरी चालेल. आईच मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते. पुढचा व्ह्यू पण खूप छान आहे. रात्री एकदम वेगळं वाटत होतं पण आता सकाळी बघितलं तर इतकं छान वाटतंय. आणि हे फ्लावर वगैरे खूप सुंदर. सगळीकडे ग्रीन आहे हे बघा, सगळीकडे पूर्ण ग्रीन ग्रीन. असं वाटतं असं झोपेतून उठून डायरेक्ट आपण जंगलात आलो लिटरली. सही आहे. कार आम्ही ते पिकअप केली रात्री. ह्या इकडून आम्ही आलेलो असे ह्या रोडनी. सही यार. नाद घर आहे. आणि बाहेरून घराचं थोडी सिनेमॅटिक घेलच मी ते अपलोड करते आता थोड्याच वेळात. चलो अब सिनेमॅटिक लेते थोडे. गेलतो ना तर मी आंबा बघी कसा आहे त्या बसू. मी चप्पल नाही घातली पायात. मला सौरभ भितले दाखवते आंब्याची झाड. भारी आहे झोका. सही यार. कसलं डेंजर आहे. इथे प्राणी वगैरे नाही आहेत का? खूप सही आहे आणि एकदम झोप उडते डायरेक्टली. आणि ह्या साईडला शेत आहे, एकदम हिरवंगार शेत आहे. वाव. आवाज पण किती छान येते पक्ष्यांचा. खूप सही आहे. आणि इकडे डिस्टन्सनी घर आहेत, म्हणजे खूप डिस्टन्स आहे. आपल्या इथे कसे थोडं 1-2-4-5 पावलावर घर आहेत, पण इथे एवढं डिस्टन्स आहे की पूर्ण इकडून जायला पूर्ण 5 मिनिट लागत असतील ना. पूर्ण 5 मिनिटावर दुसरं घर आहे. आणि म्हणजे अशीच घर आहेत तिथे. हा घर आणि मग नंतर झाल्यानंतर 5 मिनिटानंतर तिकडचं घर आहे. दिसत असेल तिथून तो बघा. सो मस्त खूप छान.
मनी म्याऊ मनी म्याऊ तुम उठ गई. मनी म्याऊ मनी म्याऊ मनी म्याऊ मनी म्याऊ मनी म्याऊ मनी म्याऊ. पण आणलेले आहेत तुम्ही बघू शकता. बाबा आले. तुला सगळं दिसलं काय आप देख सकते हो. अभी अभी अक्षयदा उठ गए. अब ये हमने इधर से फोड़ लिया था और इनको वापस दे रहे हैं लेने ही फर्क. तो ये भी अभी अभी उठा है. कैसे नींद गई. अच्छा अभी मैं फिर से सो रहा हूँ. क्यों. गर्लफ्रेंड का मैसेज आया इसलिए उठा है. नहीं अरे काय कशी झोप लागली मग. हा बघितला हिला चिटकून झोपत होती. एवढं गार वाटत होतं मला. खूप छान गाईज. आता इतकी छान ब्युटिफुल सकाळ झालेली आहे आणि लगेच 5 मिनिटानंतर पाऊस चालू झाला. काय सकाळी सकाळी चॅट करतो. तिला पण झोप दे. तू पण झोप ना. 8:30 वाजले जात तशी. राजनुसार 3 वाजता उठत होता. का झोप नाही लागली का तुला. अरे मला ना झोप लागली. मला पण लागली. का झोप नाही लागली तुला. अरे झोप लागली काय. आता देवासाठी फुलं आणायला गेलेत आणि ह्यांच्याकडे भांडण झालंय. तू उठलाय मी उठलाय. सगळ्यात लवकर उठून स्नान करून रेडी झालेला अक्षर आहे. हा का टाकते एकदम. मी चालले मस्तपैकी एकदम. दिसला मग काय करशील. इकडून ओपन आहे. वर बघ वर बघ. बघू का आईची आंघोळ झालेली आहे आता जस्ट. आणि इकडे यांच्या आंघोळी चालू आहेत. सो ते पाणी तापवत आहेत. माकडे येतात. हो माकड पण येतात. आई शपथ नाही. आणि एक माकड आंघोळ पण धुतोय. माकड दाखव आंघोळ धुतोय. गाईज माकड कुठे. माकड हे बघ फोन नवीन असेल मी खराब करेल. आयफोन आहे. सांगायचे जरा आंघोळ धुतोय. सो गाइज एकदम छान पद्धत. गाइज चलो अब हम धोने वाले हैं कपड़े. तो मिलते हैं थोड़ी देर बाद. मैं इसको मदद कर रही हूँ. का ते अशी पाता हे करतात. वाटण करतात त्याच्यात. ओ माय गॉड गाइज आप देख सकते हो. हे बघा ह्याच्यावर वाटण करतात. काय ए काय ग. चल रहा है ब्रेकफास्ट. बाबू देखो रो रहा है और इसकी अभी आंगोल भी नहीं है ना. केली ना दाव्याला करू का. तुम्हाला नसेल हे करायचं तर. हे खेळत आहेत आंध्री कोशिंबीर. सरळ पुढे समोर 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 समोर. नाही माग माग. बस बस हा. सरळ 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 हे सरळ हे सरळ हे सरळ. राज आहे बघ. राईट 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 पकड पकड. खाली 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 खाली. पाटी 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 पाटी. इकडे इकडे माग 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 माग. इकडे 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 माग समोर समोर. ये इकडे बे साईडला. हे लागलं का. गणपती बाप्पाला मिठी मारली. हे लागलं सर. गणपती बाप्पाला मिठी मारली. गणपती बाप्पा 5. हे किती आहेत. ए बाहुल ते. हे किती आहेत. हे किती आहेत. ए राज हे किती आहेत सांग पहिले. हे किती आहेत. इकडे क्रॉस 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 कर. हा जा. हा बाबा गेला माग. पळाला इकडे. ठेवा
सरले 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 ये सरले डाव्या दोन ये सरले ये सरले सरले ये सरले उजात तिकडे उजात बॅटला. आता मी आणि अमर दादा आम्ही मार्केटमध्ये चाललो इकडे कुडाळच्या. सो तिथे आम्हाला मच्छी वगैरे घ्यायची, भाजी वगैरे घ्यायची. गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत कुडाळच्या मार्केटमध्ये. चलो बघू शकता हा आहे कुडाळचा मार्केट. नॉर्मलीच भरलेला आहे. काय काय बागडा टाका सांग, बागडा टाका सांग. ते काय बांगडा टाक, बांगडा टाक बसवलं टाका माझं कात नको म्हणून तुला बोलतो. बागडा टाकला. चला फ्री मध्ये आम्ही एक बागडा घेतलेला आहे गाईज. आपल्यापेक्षा खूप चांगल्या रेटने आणि एकदम स्वस्त अशी मच्छी आहे इथे. दिसून इथे त्या भागात काजू पण कसले आहेत बघा. कोकम आहे आणि काजू आहेत. वहिनी काय बनवतेस? चिकन बनवते आणि बाहेर पाऊस पण एकदम भारी पडतोय आणि अशा प्रकारे इथे चिकन बनत आहे. तिकडे व्हेज म्हणजे किचन मध्ये नॉनव्हेज बनवत नाही म्हणून ह्या रूम मध्ये वहिनी नॉनव्हेज बनवतात ना. खूप छान प्रकारे बाहेरचं वातावरण इतकं छान आहे. बाहेर पाऊस पडतोय. येस सो चलो गाईज आता आम्ही चाललोय बीच वरती आणि आता संध्याकाळ झालं. किती वाजलेत आता? नुसते चालत पॉनर तर मीच एकटेच आहे. किती वाजलेत? आता साईल कॉपी करून मला पोल का ना मला माहिती 4:30. सो आता वाजलेत 4:30 आणि बीचवर चालले. पिटोरीची आहेत. हा पिटोरीचीच फुलं आहेत ती. मग दाखव ना. सो चलो. आणि तिकडे ऑलरेडी ते सगळे गेलेले आहेत. कोण म्हणजे अमरदादा आणि शुभमदादा आणि अक्षयदादा ते तिकडे प्रकारे एवढ्या छान वाळवंटाच्या ठिकाणी आमची गाडी सॉरी गाईज वाळवंट नाही वाळवाटच्या तिथे गाडी आमची फसलेली आहे आणि तिथे जायचं धक्का फसलेले गाईज. कशी काय फसली ती? आणि हे आहे वहिनीचं गाव. काय खूप खोल आहे. ओ भाई साहब बेकार डेंजर आहे. ह्याचे पण खाली असेल खूप. हो खूपच डेंजर. चक्र आहेत ना तसे अजून 3-4 आहेत खाली. बाबा खूपच खोल आहे. पावसाळ्यात पूर्ण भरत असेल. तुम्ही काय झाडं लावता का? अर्ध्या होणार झाडं लावता? असं आबोली आता ते घर काढलंय ना तिकडचे काढून म्हटलं इकडे लावूया आता. मस्त जगायला पाहिजे ग. जगायला पाहिजे. जगतील आता पाऊस. हो पावसाळ्यात पण जास्त नाही भरत पाणी. पावसात नाही रे तरी राहतात 4-5 रिंगा वरती राहतात खाली असतात. काम पडला का? हा अक्षय दादा. हा अमर दादा फुकटचं काम वाढला. गाडी किती मारल्या. हा ना. आता गाडी पण वॉश करा. सगळंच काम डबल झाला. आम्ही पाठी नाही बसू शकत. आमच्या पोटात दुखताला. आमच्या सांगू जाऊ दे. जर गोव्याला जायच्या टायमाला आम्ही पुढे बसणार. एवढी झोपळू गँग आहे ना आपल्याला फक्त अर्धा तास थांबायचं तरी पण ही झोपले तशा प्रकारे तुम्हाला दाखवते. हे काय ब्लॉग मध्ये कमेंट करा जरा ह्यांना फिरायला आलेत की झोपायला आलेत. जरा 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 निसर्ग बघा. निसर्ग 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 बघा. निसर्ग बघा. फायनली गाईज आम्ही रेड्डीच्या गणपतीच्या इथे पोहोचलो आहे. तुम्हाला दाखवतो बघा.
आता आम्ही ते पोहोचलेलो आहेत कम्प्लिटली. तिथून आम्हाला अर्धा तास लागला इकडे ह्या रेड्डी गणपती बाप्पाच्या इथे यायला. सो चलो लेट्स गो. वेव्सचा आवाज येतो तुला शुभम दादा? शपथ नाद. सो तुम्ही बघू शकता खूप छान हे बाप्पाचं टेम्पल आहे. खूप सुंदर. तर ह्या बाप्पाची अशी खासियत आहे की तो समुद्र किनारी प्रकट झाला होता. तर असा हा सुंदर आणि चमत्कारी बाप्पा या रेड्डी गावात स्थापित झाला. मंदिराच्या साईडलाच खूप सुंदर असं बीच आहे. तुम्हाला दाखवते मी. चला गाईज आम्ही फायनली रेड्डी गावामधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही रेड्डी बीच वर चाललेलो आहे. रेड्डी बीच आहे तो. पुढे काय होईल ते तुम्हाला दाखवत आहोत. बघू शकता आता भरती आले. भरतीची वेळ आणि लाटा एवढ्या सुसाट वेगाने चालतात का त्या वेव्सचा आवाज एवढा डेंजर पद्धतीने येतो तुम्हाला सांगू पण नाही शकत. आणि हे बघा साहिल आणि राज इथे खेळत आहेत किनाऱ्यावर आणि तिकडे अमरदादा आणि तो ओमकार शूटसाठी गेला आहे आणि इकडे अक्षरदा आहे बायकोशी फोनवर बोलतोय. कसं वाटतंय राज? एकदम भारी. साहिल तुला कसं वाटतंय? तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे असा बीच आहे आणि आता भरतीची वेळ एवढी आलेली आहे की लाटा एवढ्या सुसाट वेगाने येत आहेत. खूप बेकार. तुम्ही जास्त पुढे जाऊ नका. आणि भरतीची वेळ असल्यामुळे लाटा एवढ्या सुसाट आहेत तरी हे दोघं पुढे चालले. खूप छान. बहुत खूप बहुत खूप बहुत खूप. बघता तुम्ही लाटांचा प्रभाव तर खूपच जास्त असल्याचं दिसून येतंय. संध्याकाळची वेळ आहे तरी पण. सो गाईज आता मी ते आलेलो आहेत आणि सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चाललेले आहे तिथे आणि खूप अंधार झाला आम्हाला इथे आला. म्हणजे आम्ही आलो पण 10 मिनिटं झाले जवळजवळ आणि इकडे पूर्ण अंधार झाला. पण इथला जो सीन आहे ना खूप छान दिसतोय आणि माझा पाय खूप छान. बघू शकता आम्ही आता वेंगुर्ला फाट्यावर इथे थांबलोय सीएनजी टाकायला आणि यांची फालतूगिरी चालली. सो चलो गाईज एवढ्या डेंजर वाळवाटातून ह्यांनी एकटं जायची हिम्मत केले. दर आहे बघ इकडे. हा तिकडे असेल बघ. काळजी घे. त्रास होईल. तू काय नाही. तू नको जाऊस ग तुला त्रास होईल. सो गाईज आता मी एकटीच आलेली आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता एकदम खुला रस्ता आहे आणि इकडे आजूबाजूला पण कोण नाही आणि इकडे ह्या साईडला पण कोण नाही. आणि राजला आम्ही डेअरिंग दिले का तू एवढा भयान रस्त्यामधून एकटा जाऊ शकतो. सौरव दादा मस्ती नको रे. मजाक नको करू. येऊ दे तिला पण. शुभम दादा थांब ना. सो गाईज बघा तुम्ही एवढ्या डिस्टन्सने आम्ही तिकडून चालत आलो आणि एवढ्या डिस्टन्स मधून मग नंतर इथे घर आहे. हा तुम्हाला दिसते का? ती सानूच त्याला घाबरते. काय काय सानू? मला रिलॅक्स होते. माझा घसा साईल रडतोय बघ. काजवा बघा काजवा. हा बघा काजवा.
हे बघ हे बघ हे बघ काजळ. हे बघ हे बघ आमच्या घरी पण यायचं ना दीदी. हा बघ अरे हा बघ वाव. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी हनुमान मारुती बरारी अंजनी सुता रामदूता प्रवचना माऊली प्राण जाता सगळा उठवी बळे दुःख हरी. नाटक झालं काय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. वंदना महाबली प्राणदाता सकला उठवी बळे सौख्य का. रवा एक नंबर पडतो तिकट ना आला त्याला रस मसाला पाहिजे. हा गाईच काजू नाही दिसत ग. हा दिसला. चलो गाईज बाय गुड नाईट.